अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आपण जी भक्ती करतो त्या भक्ती म्हणजे काय? त्या भक्तीचा सरळ साधा सोपा अर्थ काय आहे? भक्ती कोणत्या कोणत्या रूपात आहे हे आपण जाणून घेऊया. किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे ना. पहा, भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात. भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात. भक्ती जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा तिला यात्रा असे म्हणतात. भक्ती जर का संगीतात शिरली तर तिला भजन कीर्तन म्हणतात. भक्ती जर का लोकसंगीतात शिरली तर तिला भारूड असे म्हणतात. भक्ती जेव्हा माणसात प्रकटते तेव्हा माणुसकी निर्माण होते. भक्ती जर घरात शिरली तर त्या घराचे मंदिर होते. भक्ती जर का शांतपणे मनाच्या गाभारात शिरली तर त्याला ध्यान म्हणतात. आणि भक्ती जर का कृतीत उतरली तर तिला सेवा म्हणतात. भक्ती म्हणजे ईश्वरावरील प्रेम, श्रद्धा आणि समर्पण. थोडक्यात सांगायचं तर भक्ती म्हणजे मन, बुद्धी आणि कृतीने देवाला अर्पण होणारी निष्ठा. उदाहरणार्थ नामस्मरण, कीर्तन, पूजा, जप हे भक्ती मार्गाचे प्रकार आहेत. भक्तींमुळे मन शांत होतं, अहंकार कमी होतो आणि आपल्याला आध्यात्मिक समाधान मिळतं. सोप्या शब्दात सांगायचं तर भक्ती म्हणजे देवावर निस्वार्थ प्रेम करणं आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं. आता भक्तीचे 9 प्रकार आपण जाणून घेऊयात, जे श्रीमद भागवत पुराणात सांगितले गेलेत. श्रवणम म्हणजे श्रवण, म्हणजे भगवंताच्या कथा, नाम, कीर्तन ऐकणे म्हणजेच श्रवण करणे. 2. कीर्तनम म्हणजे देवाचं नाव, गाणं, कीर्ती गायन म्हणजे आपण जे कीर्तन करतो त्याला कीर्तनम म्हणतात. 3. स्मरणम, सतत देवाचं चिंतन करणं, स्मरण करणं म्हणजेच स्मरणम. 4. पदसेवनम म्हणजेच देवाच्या सेवेत स्वतःला अर्पण करणं. 5. अर्चनम, पूजा, नैवेद्य, दीप वगैरे अर्पण करणं, तर अर्चन करणं म्हणजेच अर्चनम. 6. म्हणजे वंदनम, नमस्कार, प्रार्थना, स्तुती करणं म्हणजेच देवाला वंदन करणं म्हणजेच वंदनम. 7. दास्यम, स्वतःला देवाचा सेवक समजून त्याची सेवा करणं म्हणजे दास्य म्हणजेच दास्यम. 8. सख्यम, देवाशी मैत्रीसारखं प्रेमाचं नातं ठेवणं, सख्यासारखं नातं ठेवणं म्हणजेच सख्यम. 9. आत्मनिवेदनम म्हणजेच आत्मनिवेदन म्हणजेच आपलं सर्वस्व देवाला अर्पण करणं. थोडक्यात सांगायचं तर भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, ती एक जीवन पद्धती आहे जी आपल्याला अंतर्मुख करते आणि ईश्वराशी एकरूप करते. तर मंडळी, अशा प्रकारे आपण भक्तीचे प्रकार जाणून घेतले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.